गुड मॉर्निंग, सुप्रभात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या मराठी विषयाच्या आजच्या तासिकेमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत आहोत तो म्हणजे पाठ क्रमांक 1, सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा या पाठाचा. हा पाठ म्हणजे थोडक्यात महाराजा सयाजीराव गायकवाड हे ज्याचे लेखक आहेत, या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 20 फेब्रुवारी 1914 रोजी बडोदे संस्थानामध्ये केलेल्या सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेला उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणाचा आपण हा अभ्यास करत आहोत. आणि या भाषणामध्ये त्यांनी सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना उद्देशून केलेलं हे भाषण आहे. या भाषणामध्ये त्यांनी सहकारी चळवळ म्हणजे काय, सहकारी चळवळीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जातात आणि त्या उपाययोजनांचा आपण सुद्धा अभ्यास करायला हवा, त्या उपाययोजना आपण पूर्णपणे समजून घेतल्या पाहिजेत. सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय हे आपण स्वतः समजून घेतलं पाहिजेत. आणि तुम्ही त्या मंडळांचे प्रतिनिधी आहात, तर तुम्ही आपापल्या भागात गेल्यानंतर त्या त्या भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना ही चळवळ म्हणजे नेमकं काय आहे ते तुम्ही समजावून सांगावं, या अपेक्षेनं त्यांनी त्या ठिकाणी त्या सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेमध्ये भाषण केलेलं होतं. हे भाषण करण्यामागे त्यांचे 2 हेतू सुद्धा होते. ते हेतू त्यांनी सुरुवातीलाच आपल्या भाषणामध्ये सांगितलेले आहेत. आणि मागच्या तासिकेमध्ये आपण हे बघितलं की महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी एक खंत व्यक्त केलेली आहे. ते आपल्या भाषणातून असं मत व्यक्त करतात, खंत व्यक्त करतात. ते म्हणतात की आपल्या या भारत देशाची पूर्णपणे प्रगती न होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली हिंदी जनता ही वेगवेगळ्या भागात विभागली गेलेली आहे, वेगवेगळ्या जातीपंथांमध्ये विभागली गेलेली आहे. मग जातीपंथांमध्ये विभागली आहे म्हणून आपला भारत विकसित होत नाही असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता. तर जातीपंथामध्ये विभागलेली ही जनता आजही अशा गैरसमजुतीमध्ये अडकून पडलेली आहे की या जातीचा व्यक्तीच हा व्यवसाय करू शकतो. म्हणजे पूर्वीच्या काळात जो काही गैरसमज होता, जो काही समज होता की एखाद्या जातीचा व्यक्ती हा त्याचाच फक्त अधिकार आहे की हा व्यवसाय तोच करू शकेल. म्हणजे त्या त्या व्यक्तीला किंवा प्रत्येक नागरिकाला त्याच्या कलागुणांना वाव देता येत नाही, तर तो त्या जातीचा नाही म्हणून तो व्यवसाय करू शकत नाही. या चुकीच्या पद्धतीमुळे आपले भारतीय जनता ही संकुचित दृष्टिकोनातून विचार करत असते. आणि या ठिकाणी सुरुवातीला सुद्धा त्यांनी आपल्याला आपल्या भाषणातून हेच सांगितलं की सामाजिक म्हणा किंवा औद्योगिक प्रगती म्हणा ही ज्या प्रमाणात भारतामध्ये झालेली आहे ती संकुचित दृष्टी ठेवून झालेली आहे. आणि म्हणून अशा संकुचित दृष्टिकोनातूनच जर भारतातली जनता विचार करत गेली आणि आज सुद्धा जर स्वतःच्या कलागुणांना वाव न देताना त्या चुकीच्या समजावर आधारितच आपला देश चालत असेल, तर आपला देश हा लवकर विकसित होऊ शकत नाही असं मत हे त्यांनी 1914 मध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना म्हणजे थोडक्यात ते त्या त्या भागांचे अंमलदार जे होते त्या अंमलदारांना उद्देशून ते म्हणालेले आहेत की सभ्य गृहस्थ हो, तुम्ही तरी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि तुम्ही प्रत्येकाने सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय आहे, सहकारी चळवळीचे आर्थिक फायदे कोणते आहेत, नैतिक फायदे कोणकोणते आहेत, सामाजिक फायदे कोणकोणते आहेत, हे सर्व फायदे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जातात, त्या सर्व उपाययोजनांचा तुम्ही एक सहकारी मंडळांचे प्रतिनिधी आहात, अंमलदार आहात, म्हणून तुम्ही सुरुवातीला प्रथम अभ्यासपूर्ण पद्धतीने या सहकारी चळवळीला समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक या सहकारी चळवळीचा अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही तुमच्या भागांमध्ये गेल्यावर ही चळवळ नेमकी काय आहे आणि या चळवळीचे फायदे कोणकोणते आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेसच मला सुद्धा वाटेल की माझ्या भाषणाला कुठेतरी फळ प्राप्त झालेलं आहे. आणि तुमच्या चळवळीला सुद्धा म्हणजे चळवळीचं तुमच्या जे यश किंवा अपयश जे अवलंबून आहे ते केवळ या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर काळजीपूर्वक या सहकारी चळवळीचा अभ्यास केलात, प्रत्येकापर्यंत ही चळवळ व्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच तुमची ती सहकारी चळवळ, त्या सहकारी पतपेढ्या किंवा सहकारी संस्था या यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मत त्यांनी आपल्या भाषणातून मांडलेली आहे. आणि एक खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे की ही जी जाती भेदांमध्ये किंवा पंथ भेदांमध्ये अडकलेली जनता आहे ही आता तरी यामधून प्रत्येकाने सावरायला हवं आणि आधुनिक
जगाचा विचार करता, मॉडर्न कल्चरचा विचार करता, आजच्या काळाला अनुसरून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करायला हवा आणि त्या पद्धतीनं जगायला प्रत्येकानं शिकलं पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला त्यांनी हेही सांगितलेलं आहे की या जगामध्ये किंवा आपण जर जन्माला आलेलो आहोत तर आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वावलंबी झालं पाहिजे, परावलंबी राहता कामा नये. आणि ही गोष्ट सांगत असताना या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना ते सुरुवातीला सांगतात की जर प्रत्येक शेतकरी हा स्वावलंबी झाला तर प्रत्येक शेतकरी हा स्वतःची शेती चांगल्या पद्धतीनं नक्कीच करू शकेल. प्रत्येक नागरिक हा स्वावलंबी होणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही त्या मंडळांचे जर प्रतिनिधी आहात, अंमलदार आहात, तर सर्वप्रथम तुम्ही स्वावलंबी होणं शिकलं पाहिजे. आणि दुसऱ्याच्या हातून प्रत्येक गोष्ट करून घेणं हे एक करंटेपणाचं लक्षण आहे, हे सुद्धा या ठिकाणी ते आपल्याला आपल्या भाषणातून सांगत असतात. ते सांगतात की परावलंबनामुळे आपल्याला काय येत असतं, तर परावलंबनामुळे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे आपण निर्धन होत जातो, निर्धनता आपल्यामध्ये वाढत जाते आणि त्या दृष्टीने दुसऱ्यावर विषमपणे म्हणजे आपण आपला जोम कमी किंवा भ्रष्ट करून घेणे आहे. ही गोष्ट तुम्ही सदैव लक्षात ठेवून तुमच्या हाती ज्या सरकारी संस्था आहेत त्या मोठ्या विचारपूर्वक व सुबुद्धतेने चालवा, असं त्या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना ते सांगतात. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने याच्यावर विचार करणं हे तितकंच अपरिहार्य आहे आणि अत्यावश्यक आहे. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा आणि आपापल्या भागांतील नागरिकांपर्यंत तुम्ही ही गोष्ट पोहोचवणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. आणि सहकारी चळवळीमध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात, ही संस्था कशी चालवली जाते, त्याचबरोबर आर्थिक गरजा आपल्या कोणकोणत्या आहेत, त्या आर्थिक गरजा आपण स्वतःच्या आर्थिक गरजा कशा पद्धतीने भागवू शकतो, या ज्या ज्या गोष्टी आहेत, जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही स्वतःच्या भागातील प्रश्न सोडवू शकणार आहात. आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही हे सांगितलं पाहिजे की तुमचा प्रश्न हा तुम्ही सुरुवातीला सोडवणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी याद्वारे हे सुद्धा मत व्यक्त केलेले आहे की शासनाची मदत ही तुम्हाला वेळोवेळी होणारच आहे. मी स्वतः शासनाचा एक सदस्य म्हणून किंवा शासनाचा एक अधिकारी म्हणून मी सुद्धा पुरेपूर मदत करण्याचा शेतकऱ्यांना पुरेपूर मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. परंतु तुम्हा सर्वांना मी याद्वारे हेच सांगू इच्छितो की तुम्ही पूर्णपणे सरकारवर सुद्धा अवलंबून राहणं हे चुकीचं आहे. सरकार आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणेल, योजनांचा अवलंब सुद्धा करेल, आपल्या फायद्यासाठी या गोष्टी नव्यानं चालू करेल, नवनवीन शोध लावेल. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकून घेणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने जरी तो अडाणी असेल, दरिद्री असेल, अदूरदर्शी असेल, तरी त्या प्रत्येक शेतकऱ्याने शास्त्रीय पद्धतीनं शेती करणं हे शिकणं ही आजच्या काळाची गरज आहे. जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञान हे आजच्या अडाणी असेल किंवा सुशिक्षित असेल, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक शेतकऱ्याने शिकून घेणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने जर पारंपरिक पद्धतीची शेती सुद्धा तो करत आहे, परंतु पारंपरिक पद्धतीची शेती करत असताना सुद्धा ही शेती करत असताना आपल्या शेतीमध्ये किती कामगार लागणार आहेत, किती मजूर लागणार आहेत, कोणकोणत्या साहित्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि ती किती प्रमाणात आवश्यक आहे, हे जर पारंपरिक शेतीमध्येच तो आतापर्यंत व्यवस्थित पद्धतीनं करू शकत नसेल, त्याला त्याचं व्यवस्थित नियोजन करता येत नसेल, तर तो शास्त्रीय पद्धतीची शेती करायला कधी शिकणार. आणि म्हणूनच हा प्रश्नच न राहताना तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रत्येकानं पुढे येणं गरजेचं आहे. आपण या सहकारी मंडळांचे प्रतिनिधी आहात, आपण ही संस्था चालवत आहात, त्या पतपेढ्या चालवत आहात, सहकारी मंडळ आपण पुढे चालवत आहात आणि हे चालवण्यासाठी तुम्ही त्या मंडळांचे प्रतिनिधी आहात, अंमलदार आहात. म्हणजे खऱ्या अर्थानं हे तुम्ही काहीतरी करू शकणार आहात म्हणून तुम्ही त्या मंडळांचे प्रतिनिधी आहात. थोडक्यात तुम्हाला हे सांगण्याचं किंवा या सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेमध्ये तुम्हाला बोलवण्याचं, निमंत्रित करण्याचं महत्वाचं किंवा मुख्य कारण हेच आहे किंवा माझ्या भाषणाद्वारे मी या ज्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडत आहे, मी जगाची भ्रमंती केल्यानंतर, संपूर्ण जग फिरून आल्यानंतर मला जे अनुभव आलेले आहेत, मी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, तो माझा सगळा अभ्यास मी तुमच्या समोर मांडण्याचं महत्वाचं कारणच हे आहे की तुम्ही त्यासाठी लायक आहात आणि तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या भागामध्ये गेल्यानंतर ज्याप्रमाणे माझ्या बडोदय संस्थानामध्ये मी वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करत आहे, वेगवेगळ्या सहकारी संस्था अजून स्थापन करत आहे, त्यामध्ये नाविन्यपूर्ण असे शोध लावत आहे, शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे,
त्यांच्यासाठी विविध योजना राबवत आहे आणि त्यांना ती गोष्ट समजावून देण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं करू शकता असा मला विश्वास आहे आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत मी ही प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकानं स्वतः पहिल्यांदा स्वावलंबी व्हा, प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक अभ्यासा आणि मग नंतरच ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, असं आपल्या भाषणातून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक मदत, हर एक प्रकारची मदत माझ्याकडून तर मिळणार आहेच, परंतु आपल्या राज्यामार्फत सुद्धा मिळवून देण्याचा मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि मी अशी तुम्हाला या ठिकाणी खात्री सुद्धा देतो की जे जे सहाय्य, जी जी मदत तुम्हाला लागणार आहे ती मदत करण्याचा मी नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे, अशी खात्री त्यांनी आपल्या भाषणातून त्या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना दिलेली आहे. आणि पुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड असं म्हणतात की मुलकी खात्यातील काही अधिकारी या चळवळीत हौसेने लक्ष घालीत असलेले पाहून मला आनंद होतो. आपली खेडी सुसंघटित व बाळसेदार झाली आणि शेतीची सुधारणा झाली तर किती छान गोष्ट होईल, याची त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण जाणीव झालेली दिसते. शेतकरी व शेती यांची अशी सुधारणा झाली तर राज्य कारभाराचं काम हे बरंच सुकर होईल. म्हणजे या ठिकाणी चांगला मुद्दा सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात. त्यांना काही गोष्टींचा या ठिकाणी आनंद सुद्धा झालेला आहे. काही गोष्टी सहकारी मंडळांचे प्रतिनिधी सुद्धा चांगल्या प्रमाणात राबवत आहेत. मुलकी खात्यातील अधिकारी हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. ते काम बघून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. तो आनंद ते आपल्या भाषणाद्वारे व्यक्त करतात. ते म्हणतात की मुलकी खात्यातील काही अधिकारी जे आहेत ते या चळवळीमध्ये हौसेने लक्ष घालत आहे, आवडीने ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना मला दिसत आहेत आणि असं पाहून मला त्या ठिकाणी मनापासून आनंद झालेला आहे. आपली खेडी म्हणजे आपला ग्रामीण भाग जो आहे, आपले गाव जे आहेत ते सुसंघटित आणि बाळसेदार झाली आणि शेतीची सुधारणा झाली तर किती छान गोष्ट होईल, याची त्या अधिकाऱ्यांना संपूर्ण जाणीव झालेली दिसते. म्हणजे मुलकी खात्यातील काही अधिकारी हे जे मनापासून त्या ठिकाणी काम करताना मला दिसत आहे, आवडीनं त्यामध्ये ते लक्ष घालून काळजीपूर्वक अभ्यास करून त्यामध्ये ते काम करत आहेत, ही सहकारी चळवळ पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत आहे, हे बघून मला या ठिकाणी आनंद झालेला आहे. आणि जर अशाच पद्धतीनं प्रत्येकानं काम चालू ठेवलं तर आपले खेडे जे आहेत, आपली गावं जे आहेत ते सुसंघटित आणि बाळसेदार झाल्यानंतर शेतीची सुधारणा ही निश्चितच होणार आहे. आणि हे बघून मला सुद्धा निश्चितच आनंद होणार आहे. आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट छान वाटणार आहे आणि याची पूर्णपणे जाणीव ही त्या त्या मुलकी खात्यातील अधिकाऱ्यांना झालेली मला या ठिकाणी दिसत आहे. पुढे जाऊन ते म्हणतात की शेतकरी आणि शेती यांची सुधारणा झाली तर राज्य कारभाराचं काम सुद्धा बरंच सुकर होणार आहे. म्हणजे राज्य कारभार हा सुरळीत पद्धतीनं चालला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर सर्वप्रथम आपल्याला शेतीमध्ये सुधारणा करणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. शेतकऱ्याची स्थिती ही चांगली करण्यासाठी आपण सुद्धा तितके जबाबदार आहात आणि म्हणून शेतकरी आणि शेती यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणणं हे आपलं एक प्रतिनिधी म्हणून आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही जर हे कर्तव्य चांगल्या पद्धतीनं पार पाडलं, शेतकरी आणि शेतीमध्ये सुधारणा झाली तर आपला राज्याचा कारभार सुद्धा सुरळीत पद्धतीनं नक्कीच चालणार आहे. त्यांचं बरंच काम सुकर होणार आहे. आणि इतकंच नाही तर तितक्याच महत्त्वाच्या पण अधिक उच्च दर्जाच्या इतर सुधारणा घडवून आणण्यास सरकारला वेळ आणि साधन सुद्धा मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काही प्रमाणात या सुधारणा तर या ठिकाणी राज्य करण्याचा प्रयत्न करेल. सरकार त्या ठिकाणी काही योजना पुरेपूर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि राज्यकारभार सुरळीत होईल. परंतु याशिवाय इतकंच फक्त नाही तर तितक्याच महत्त्वाच्या आणि अधिक उच्च दर्जाच्या इतर सुधारणा घडवून आणण्यास सुद्धा सरकारला वेळ आणि साधन सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. जर शेतकऱ्यांचा तितकाच पाठिंबा, प्रत्येक शेतकऱ्याचा पाठिंबा जर सरकारला मिळत गेला तर सरकार सुद्धा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या सुधारणा आपल्या राज्यामध्ये करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी त्यांना वेळ आणि साधन सुद्धा उपलब्ध होणार आहे. फक्त त्यासाठी गरज आहे ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी होण्याची. आणि म्हणून प्रत्येक मुलकी अंमलदाराने शेती संबंधीच्या व्यवहारशास्त्राचा नीट अभ्यास तर करावाच, पण याशिवाय त्याने खेडेगावात आधुनिक कल्पनांचं बीजारोपणही करीत असावं अशी माझी फार इच्छा आहे. म्हणजे प्रत्येक मुलकी अंमलदार जो आहे, मुलकी अधिकारी जो आहे, प्रतिनिधी जो आहे, त्यांनी शेती संबंधीच्या व्यवहारशास्त्राचा नीट अभ्यास तर केला पाहिजेच. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने काळजीपूर्वक ही शेती केली पाहिजे. काळजीपूर्वक या चळवळीचे हेतू, उद्दिष्ट, फायदे हे तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत.
याचा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास हा नक्कीच कराल. ते शेतीचं व्यवहारशास्त्र तुम्ही नक्कीच समजून घ्याल. परंतु याशिवाय मला असं वाटतं, की जर आपण आत्ताच्या काळाचा विचार केला, सद्यस्थितीचा विचार केला, तर प्रत्येकानं आधुनिक कल्पनांचं बीजारोपण सुद्धा प्रत्येक ठिकाणी करीत असावं अशी माझी फार इच्छा आहे. म्हणजे खेडेगावं जे आहेत, जी अजूनही समृद्ध झालेली नाहीत, गावं आपली जी आहेत, ग्रामीण भाग जे आहे, त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत तुम्ही आधुनिक कल्पनांचं बीजारोपण केलं पाहिजे. आपलं जे मॉडर्न कल्चर आहे, आधुनिक तंत्रज्ञान येत आहे, जी शास्त्रीय पद्धतीची शेती कशी केली पाहिजे, हे अजूनही खेड्यातल्या जनतेला पूर्णपणे माहिती झालेलं नाही. त्या आधुनिक कल्पनांचं बीजारोपण त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत तुम्हाला ही आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक या कल्पना पोहोचवता आल्या पाहिजे. त्याचं बीजारोपण तुम्हाला त्या त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. प्रत्येकापर्यंत तुम्ही या आधुनिक कल्पना पोहोचवू शकल्या, त्याचे फायदे कोणकोणते आहेत, आधुनिक जगामध्ये वावरण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा तितकाच वापर करणं ही शेतीसाठी सुद्धा आवश्यक आहे. हे जर तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवू शकलात, त्यांना समजावून देऊ शकलात, तर खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी यशस्वी होणार आहेत. आणि तुम्ही हे करावं अशी माझी फार इच्छा आहे. म्हणजे तुम्ही शेतीचं फक्त व्यवहारशास्त्र समजून घेऊ नका, तर तुम्ही ज्या आधुनिक कल्पना येत आहे, जग जे बदलत जात आहे, इथून पुढे सुद्धा जगामध्ये वेगवेगळे बदल घडत जाणार आहेत, त्या बदलत्या कल्पनांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्या त्या काळाशी संबंधित त्या पद्धतीनं अभ्यास करून तशा पद्धतीनं शेती तुम्ही केली पाहिजे किंवा कोणताही व्यवसाय करताना त्या मॉडर्न कल्चरचा तुम्ही अभ्यास केल्याशिवाय पुढे जाणं हे चुकीचं आहे, असं ते त्या ठिकाणी त्या मंडळींच्या प्रतिनिधींना समजावून सांगत आहेत. पुढे जाऊन ते असं म्हणतात, की अशा प्रकारे जो अंमलदार व चळवळीत प्रत्यक्षपणे आणि सुजाणपणे भाग घेत नाही, तो आपल्या जागेला उघडच अपात्र आहे. म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला सांगतात, की जो अंमलदार किंवा जो प्रतिनिधी चळवळीमध्ये प्रत्यक्षपणे आणि सुजाणपणाने भाग घेत नाही, तो आपल्या जागेला उघडच अपात्र आहे. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी पात्रता आहे म्हणूनच तुम्ही या मंडळांचे प्रतिनिधी झालेले आहात. परंतु काही जण जर फक्त नावाला प्रतिनिधी म्हणून स्वतःचं नाव त्या ठिकाणी करून घेत असतील, तर त्याला कोणताही या ठिकाणी अर्थ नाही. प्रत्येकाने सुजाणपणे, जाणतेपणाने प्रत्येकाने आणि अभ्यासपूर्ण रीतीने प्रत्येकापर्यंत ही चळवळ पोहोचवणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि ही चळवळ फक्त अप्रत्यक्षपणे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला नको, तर प्रत्यक्षपणे आणि सुजाणपणाने तुम्ही या चळवळीचे फायदे लोकांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. आणि या चळवळीमध्ये तुम्ही त्याच स्वतःचं कर्तव्य समजून, जबाबदारी समजून तुम्ही त्यामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि जर जो अंमलदार अशा पद्धतीनं वागू शकत नसेल, जबाबदारीने हे काम करू शकत नसेल, तो उघडच त्या पदासाठी अपात्र असल्याचं ते आपल्याला या ठिकाणी सांगतात. कारण या चळवळीचा विटाळ मानणाऱ्या अंमलदाराला सरकारासंबंधीची आणि प्रजेसंबंधीच्या स्वकर्तव्याचं मर्मच कळलेलं नाही असं मी समजतो. म्हणजे जो प्रतिनिधी असेल किंवा जो शेतकरी असेल, तो या चळवळीचा जर विटाळ करत असेल, त्याला जर याचा त्रास होत असेल, त्याला स्वतःला या चळवळीचा अभ्यास करायचा नसेल, व्यवहारशास्त्र समजून घ्यायचं नसेल, आधुनिक कल्पनांचं बीजारोपण करावंसं वाटत नसेल किंवा स्वतःला आधुनिक कल्पना समजून घ्याव्याशा वाटत नसतील, तर खऱ्या अर्थानं तो या मंडळींचा प्रतिनिधी म्हणून किंवा अंमलदार म्हणून त्या ठिकाणी अपात्र आहे. आणि त्याचबरोबर त्याला सरकारासंबंधीची आणि प्रजेसंबंधीच्या सुद्धा स्वकर्तव्याचं मर्मच कळलेलं नाही असं मी समजतो, असं ते या ठिकाणी सांगतात. म्हणजे एक मार्मिक टिप्पणी सुद्धा ते या ठिकाणी करत आहेत, त्या ठिकाणी आलेल्या प्रतिनिधींना उद्देशून. सहकारी चळवळ म्हणजे एक सरकारीच कामकाज करून टाकण्याची, सरकारीरित्या ती चळवळ चालवण्याची आमची मुळीच इच्छा नाही. म्हणजे सहकारी चळवळ जी आहे ती एकमेकांच्या सहकार्यातून उभी राहू शकते. आणि ही सहकारी चळवळ म्हणजे एक सरकारीच कामकाज करून टाकण्याची, फक्त सरकारची ती जबाबदारी नाही. सहकारी चळवळ स्थापन केल्यानंतर फक्त सरकारच ही सहकारी चळवळ पुढे नेण्याचं काम करेल, हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं ते सांगतात. की सहकारी चळवळ म्हणजे एक सरकारीच कामकाज करून टाकण्याची किंवा सरकारीरित्या ती चळवळ चालवण्याची आमची मुळीच इच्छा नाही. खेडेगावातल्या लोकांनीच ती चळवळ चालवली पाहिजे. म्हणजे फक्त सरकार करून एखाद्या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन झाली आणि ही सहकारी संस्था फक्त पुढे नेण्याचं काम हे सरकारच करणार आहे, असा जर तुमचा दृष्टिकोन, संकुचित दृष्टिकोन असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो मला मान्य नाही, मला अमान्य असल्याचं ते या ठिकाणी सांगतात. आणि खऱ्या अर्थानं ही चळवळ पुढे कोण नेऊ शकेल, तर खेडेगावातली जनताच. आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी खेडेगावातल्या लोकांनीच ती चळवळ चालवणं
हे तितकंच जास्त गरजेचं असल्याचं ते सांगतात. सरकारचा आश्रय व सरकारकडून तिला उत्तेजन मात्र अवश्य मिळत जाईल आणि त्यांच्या बळावर खेडेगावातील लोकांना आपापसात पतपेढ्या स्थापन करून परस्परांना सहाय्य सुद्धा करता येईल. म्हणजे सरकारकडून सरकारची जी जबाबदारी आहे ती सरकार पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मी स्वतः त्यामध्ये हात घालणार आहे, लक्ष देणार आहे आणि सरकारचा आश्रय आणि सरकारकडून तिला उत्तेजन जे काही आहे ते नक्कीच मिळणार आहे, अवश्य मिळत जाईल आणि त्यांच्या बळावर खेडेगावातील लोकांना आपापसात पतपेढ्या स्थापन करून परस्परांना सहाय्य सुद्धा नक्कीच करता येणार आहे आणि म्हणून सरकार त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी समर्थ आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येकानं सुद्धा या ठिकाणी काम करणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. पुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड आपल्याला सांगतात की आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी काही सार्वजनिक कार्याची हौस बाळगणारे नागरिक स्वखुशीनं तयार झालेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. अशी मंडळी जितकी जास्त येईल तितकी चांगलीच. अशाच लोकांनी राज्यातील सर्व सहकारी चळवळ हाती घेऊन योग्य रीतीने चालवून दाखवली तर त्यात राज्याला व चळवळीच्या प्रणेत्यांना भूषणच आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते सांगतात की सहकारी अधिकाऱ्यांना मदत म्हणून काही सार्वजनिक कार्याची हौस बाळगणारे नागरिक हे स्वखुशीनं तयार झालेले आहेत. म्हणजे सहकारी मंडळांचे प्रतिनिधी जे कोणी असतील किंवा सहकारी चळवळीचे जे काही अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी काही नागरिक किंवा काही शेतकरी हे स्वतःहून पुढे येत आहे, स्वतः त्यामध्ये हातभार घालण्याचा प्रयत्न करत आहे, ही चळवळ ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, स्वखुशीनं त्या ठिकाणी ते येत आहे आणि ही खरोखर आपल्यासाठी चांगली आनंदाची बाब आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. अशी मंडळी जितकी जास्त येईल तितकी चांगलीच. म्हणजे तुम्ही जर प्रत्येकाला या पद्धतीनं ही चळवळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकापर्यंत ही चळवळ छान पद्धतीनं समजावून सांगितली, त्याचे फायदे सांगितले, तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती हा तुमच्यापर्यंत येईल आणि प्रत्येक व्यक्ती स्वखुशीनं यामध्ये काम करण्यासाठी ज्यावेळी तयार होईल, ही आपल्या प्रत्येकासाठी एक आनंदाची आणि उत्साहाची बाब असणार आहे. अशाच लोकांनी राज्यातील सर्व सहकारी चळवळ हाती घेऊन योग्य रीतीने चालवून दाखवली तर त्यात राज्याला व चळवळीच्या प्रणेत्यांना सुद्धा भूषणच आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाला त्यावेळी चांगलंच वाटणार आहे की प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नागरिक या चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेत आहे, उत्साहानं या चळवळीमध्ये तो येत आहे आणि अभ्यास करून तो या चळवळीमधील प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. जर अशीच स्वखुशीनं एक एक मंडळी, एक एक नागरिक या चळवळीमध्ये येत गेला तर ती आपल्यासाठी भूषणावह अशी गोष्ट आहे आणि योग्य रीतीने ही चळवळ चालवण्यासाठी ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. जर प्रत्येक जण या ठिकाणी अशाच पद्धतीनं हिरिरीनं भाग घेत गेला तर नक्कीच आपली ही चळवळ या ठिकाणी यशस्वी होणार आहे. या ठिकाणी ते आपल्याला उदाहरण सुद्धा देतात की पाश्चिमात्य देशात रॅफिसन, सर होरेस प्लंकेट आणि काउंट लुझेटी वगैरे लोकांनी स्वतः जबाबदारी पत्करून जी महत्वाची कामगिरी करून दाखवली, तशी कामगिरी इकडेही होण्याला सध्या काल अनुकूल आहे. म्हणजे जर आपल्या भारत देशात सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःहून पुढे येण्याचा काही प्रयत्न करत आहे, काही व्यक्ती आत्ताच्या काळात अल्प प्रमाणात असतील की जे स्वखुशीनं स्वतःहून या चळवळीमध्ये येत आहे, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच पद्धतीनं पाश्चिमात्य देशांमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. रॅफिसन असो, सर होरेस प्लंकेट असो आणि काउंट लुझेटी असो किंवा याशिवाय इतरही अनेक महान व्यक्ती जे सुरुवातीला आपल्यासारखेच त्या ठिकाणी होते, ते या वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सुरुवातीला समजून घेतल्यात आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलं आणि ते त्या त्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झाले. अशाच पद्धतीनं आपण सुद्धा जर हे आता थोड्या प्रमाणात जे व्यक्ती येत आहेत, अशाच पद्धतीनं आपल्या भारतात सुद्धा येत गेले तर आपण यशस्वी झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि प्रत्येकाने स्वतःची ही जबाबदारी पत्करून महत्वाची कामगिरी जर करून दाखवली तर तशी कामगिरी इकडे सुद्धा होण्याला अनुकूल आहे. म्हणजे ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये या इतर काही व्यक्तींनी अशा पद्धतीनं स्वतःची जबाबदारी समजून चांगल्या पद्धतीनं कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे, बजावलेली आहे आणि ते त्यामध्ये यशस्वी झालेले आहे, असं आपल्या भारतात व्हायला मुळीच वेळ लागणार नाही जर प्रत्येकाने याच पद्धतीनं स्वतःहून पुढे येत गेले, स्वखुशीनं या चळवळीमध्ये काम करायला गेले. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा हे नक्कीच लवकरच होणार आहे. त्यासाठी आपल्याला परिस्थिती सुद्धा अनुकूल असल्याचं मत या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. पुढे जाऊन ते आपल्याला असं सांगतात की शेती आणि सहकार यांची उन्नती हे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचं कर्तव्य आहे, परंतु हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येते. म्हणजे आपल्याला शेती आणि सहकार जे आहे, या शेती आणि सहकाराची उन्नती
जी आहे, उन्नती म्हणजे थोडक्यात प्रगती. शेती व सहकार यांची उन्नती किंवा प्रगती हे प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचं कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य क्वचितच योग्य रीतीने पाळण्यात येतं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं जे काही लोकल बोर्ड आहे ते लोकल बोर्ड हे त्या पद्धतीनं चांगल्याच रीतीनं काम पार पाडत आहे असं नाही, तर ते क्वचितच चांगल्या पद्धतीनं काम पार पाडलं जात असल्याचं या ठिकाणी ते आपल्याला सांगतात. अशा महत्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी तेच मला कळत नाही. खंत या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. थोडं वाईट त्यांना या गोष्टीचं वाटत आहे की प्रत्येक जिल्ह्याला जे लोकल बोर्ड आहे त्या लोकल बोर्डाच्या मार्फत ही कामगिरी चांगल्या पद्धतीनं केली जात नाही. आणि खऱ्या अर्थानं ही एक महत्वाची चळवळ आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि इतक्या महत्वाच्या कामाची इतकी उपेक्षा का व्हावी हे मला अजूनही कळत नाही. ते महत्व नीट पटवून द्यावं म्हणून जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील मंडळींना सुद्धा या संमेलनाचं आमंत्रण मी मुद्दाम देवविलं. तदनुसार बहुतेक मंडळी आली, हे बरं झालं. म्हणजे या ठिकाणी सहकारी मंडळांचे प्रतिनिधी आलेले होतेच, परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डाचे जे काही मुख्य अधिकारी असतील त्या लोकल बोर्डातील काही मंडळींना सुद्धा त्या या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलेलं होतं. आणि ते कशासाठी निमंत्रित केलेलं होतं, तर खऱ्या अर्थानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे लोकल बोर्ड आहे त्या लोकल बोर्डाचं कामकाज हे तितक्या चांगल्या पद्धतीनं सुरू नाही. आणि इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही टाळू कसं शकतात हे मला व्यक्त व्हायचं होतं. आणि त्या लोकांपर्यंत ही प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची होती की टाळण्यासारखी ही गोष्ट नाही. सहकारी चळवळ जी आहे ती आपल्या सर्वांच्याच हिताची आहे, सर्वांच्या हितासाठीच ही चळवळ उभारलेली आहे. आणि म्हणून प्रत्येकानं प्रत्येक जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील मंडळींनी सुद्धा या गोष्टी समजून घेणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी मुद्दाम या सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेला आपल्याला सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, बोलवलेलं आहे. आणि मी दिलेल्या सूचनेनुसार किंवा मी दिलेल्या निमंत्रणानुसार बहुतेक मंडळी या ठिकाणी आलेली मला दिसत आहे. ते बरंच झालं थोड्या दृष्टिकोनातून, म्हणजे मला माझं मत या ठिकाणी व्यक्त करता येत आहे. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ही चळवळ या ठिकाणी समजून घेतली पाहिजेत. या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी म्हणजे पुढे जाऊन ते त्या मंडळींना या ठिकाणी सल्ला देत आहेत की मी खऱ्या अर्थानं तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे ते मत मी आता व्यक्त करणार आहे. मला तुम्हाला काही सल्ले द्यायचे आहेत की ही जी काही गोष्ट तुम्ही निकृष्ट दर्जा तुम्ही दिलेला आहे, तुम्ही या महत्वाच्या चळवळीकडे उपेक्षेने बघत आहात, हे चुकीचं आहे. आणि या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी काय करायला हवं ते आपल्याला पुढे ते सांगतात. या मंडळींनी इथून जाण्यापूर्वी दिवाणांशी थोडा विचार विनिमय करावा, अशी ही माझी इच्छा आहे. दिवाणांशी तुम्ही स्वतः थोडासा विचार विनिमय केला पाहिजे. आपापल्या भागात गेल्यानंतर आपापल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे ही गोष्ट विचार विनिमय करून तुम्ही समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. आणि त्या पद्धतीनं तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकल बोर्डांचं कामकाज हे सुरळीतपणे व्यवस्थित पद्धतीने चालवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करा. आणि माझी फार इच्छा आहे की इथून जाण्यापूर्वी तुम्ही दिवाणांशी विचार विनिमय हा केलाच पाहिजे. प्रस्तुत संमेलनाने या मंडळीची खात्री होईलच की सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखर मोठ्या महत्वाचे आहेत. म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला मत मांडत आहेत की खऱ्या अर्थानं या दोन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक तुम्ही जे सहकारी मंडळांचे प्रतिनिधी आहात किंवा जिल्ह्याच्या लोकल बोर्डातील तुम्ही मंडळी आहात, त्या प्रत्येकानं ही प्रत्येक गोष्ट समजून घेणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येकानं काम करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ही सहकारी चळवळ आणि शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखर महत्वाचे आहेत. सहकारी चळवळ ही तुम्ही प्रत्येकानं समजून घेतली पाहिजेत खऱ्या अर्थानं जर आपापल्या भागांचा आपल्याला विकास करावयाचा असेल तर. आणि त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीची शेती म्हणजे मी वारंवार माझ्या भाषणातून जे काही सांगत आहे ते या काळाला अनुसरून आहे. आणि जगाचा मी अनुभव घेतल्यानंतर तुम्हा प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण शेती कदाचित उत्कृष्ट पद्धतीने करतही असाल, पारंपरिक पद्धतीने ही शेती करत आहात, परंतु खऱ्या अर्थानं आजच्या काळाचा विचार करत असताना तुम्हाला ही शास्त्रीय पद्धतीची शेती कशी करावी हे समजून घेणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून सहकारी चळवळ आणि शास्त्रीय पद्धतीची शेती या दोन गोष्टी फार महत्वाच्या असल्याचं ते आपल्या या भाषणामधून प्रत्येकापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः जिल्ह्याच्या लोकल बोर्डांपर्यंत लोकल बोर्डातील मंडळांपर्यंत त्यांना ही गोष्ट पोहोचवायची आहे. त्याखेरीज महत्वाचा फायदा म्हणजे आपण या चळवळीचे काही आर्थिक फायदे बघितलेच,
म्हणजे मी माझ्या भाषणामधून तुम्हाला आर्थिक चळवळीचे काही विशेष फायदे या ठिकाणी सांगितलेच. आपल्याला त्यांनी काही आर्थिक फायदे या ठिकाणी सांगितले होते की शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणारे जिन्नस त्याला घाऊक भावानं मिळवून देणं, शेती संबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग त्याला माहिती व प्राप्त करून देणं, विमा पद्धतीनं त्याच्या धंद्याला स्थैर्य आणून देणं, हे वगैरे आर्थिक फायदे त्यांनी आपल्याला आपल्या भाषणातून सांगितलेच. परंतु या व्यतिरिक्त ते आपल्याला म्हणतात की या आर्थिक फायद्यांशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याखेरीज महत्वाचा फायदा म्हणजे खेडेगावातलाच असा एक पुढारी वर्ग, प्रत्येक खेडेगावातील असा एक पुढारी वर्ग या चळवळीमुळे तयार होतो व तो तालुक्याच्या लोकल बोर्डातून चांगली कामगिरीही करू शकतो. म्हणजे प्रत्येक खेड्यामधून प्रत्येक गावामधून एक पुढारी वर्ग त्या ठिकाणी तयार होत असतो. जर तुम्ही या चळवळीमध्ये महत्वाची कामगिरी बजावत असाल, नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने ही काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्या त्या खेड्यांमधून तुमच्या त्या गावांमधून असा एक पुढारी वर्ग त्या ठिकाणी तयार होणार आहे या चळवळीमुळे. आणि या चळवळीमुळे तो तयार झाल्यानंतर तो तालुक्याच्या लोकल बोर्डातून चांगली कामगिरी नक्कीच त्या ठिकाणी करू शकणार आहे. तसेच सहकारी संस्थांचे यशस्वी चालक हे लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य दाखवू लागतील आणि आपापल्या खेड्यातून इष्ट त्या सुधारणा मनपूर्वक करून दाखवतील. म्हणजे सहकारी संस्थांचे जे यशस्वी चालक आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी सहकारी चळवळ ही यशस्वी पद्धतीनं सुरळीत पद्धतीनं चालू आहे, त्या यशस्वी संस्थांचे जे चालक असतील ते लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य दाखवू लागतील आणि आपापल्या खेड्यातून इष्ट त्या सुधारणा मनपूर्वक करून दाखवतील. म्हणजे ते जे या ठिकाणी मत व्यक्त करत आहे, थोडक्यात आपल्याकडून ते आशा ठेवत आहेत की खेड्यातील ही प्रत्येक जनता किंवा खेड्यातील काही पुढारी वर्ग हा पुढे येणार आहे आणि तो तालुक्याच्या लोकल बोर्डावर जाऊन त्या ठिकाणी कामकाज बघणार आहे. तर या लोकल बोर्डातून ते चांगली कामगिरी नक्कीच करू शकणार आहेत. सहकारी संस्थांचे जे यशस्वी चालक आहेत ते लोकल बोर्डाच्या कारभाराविषयी साहजिकच अगत्य त्या ठिकाणी दाखवू शकतील, दाखवू लागतील आणि आपापल्या खेड्यामधून इष्ट त्या सुधारणा मनपूर्वक त्या ठिकाणी करून दाखवतील. स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी स्वखुशीनं त्या उपाययोजना त्या ठिकाणी ते करतील. त्याचबरोबर ते पुढे असं म्हणतात की आपल्या खेड्यांच्या गरजा ते बोर्डापुढे मांडतील. म्हणजे आपल्या ज्या खेड्यांच्या काही गरजा आहेत त्यांना खेड्यामध्ये सहकारी चळवळ चालवताना किंवा शेती करत असताना, शास्त्रीय पद्धतीची शेती करत असताना ज्या काही अडचणी येत असतील, जे काही प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर असतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना त्या भागामध्ये काही सुधारणा करायच्या असतील, त्यांना सरकारकडून काही मदत हवी असेल, लोकल बोर्डाकडून काही मदत हवी असेल, तर त्यांचे ते प्रश्न ते लोकल बोर्डापर्यंत पोहोचवू शकतील. लोकल बोर्डापुढे ते प्रश्न ते मांडतील आणि बोर्डाच्या सूचना ते उत्साहाने अंमलात आणतील. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी ज्या अडचणी येत असतील त्या अडचणी खऱ्या अर्थानं पुढे पोचतच नाहीत. शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर त्या शेतकऱ्यांच्या अडचणी पुढे पोचवण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे. आणि जर प्रत्येक खेड्यातून हा थोडा थोडा का होईना पण पुढारी वर्ग जर पुढे आला, लोकल बोर्डापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर ते त्या ठिकाणी आपापल्या भागांच्या समस्या, आपापल्या भागांमधील अडचणी, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शास्त्रीय पद्धतीची शेती करताना येत असणाऱ्या अडचणी किंवा त्यांना काही गोष्टींची लागणारी आवश्यकता, जी गरज त्यांना भासत असेल, त्या अडचणी आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे काही गोष्टींची मागणी हे ते लोकल बोर्डासमोर त्या ठिकाणी मांडू लागतील, मांडू शकतील. आणि जर ते या पद्धतीनं काम करत गेले तर निश्चितच त्यांच्या गरजांची पूर्तता करण्याचा सुद्धा लोकल बोर्ड त्या ठिकाणी प्रयत्न नक्कीच करेल. आणि त्याचबरोबर लोकल बोर्डापुढे सूचना मांडल्यानंतर लोकल बोर्डाने जर त्यांना काही सजेशन्स दिल्या, काही आयडिया दिल्या, काही सल्ले दिले, तर ते सल्ले किंवा त्या अडचणी सोडवण्याचं काही नवीन उपाययोजना ते त्या ठिकाणी अंमलात आणतील. आणि म्हणूनच प्रत्येक खेड्यातून असा काही एक पुढारी वर्ग पुढे येणं ही आजच्या काळाची गरज आहे. अशा रीतीने सहकारी संस्था व लोकल बोर्ड यांनी खेडीमेडीने जर काम केलं तर खेड्यांची आर्थिक उन्नती तर होईलच, पण स्थानिक स्वराज्याचा श्री गणेशा देखील सुंदर निघू लागेल. या ठिकाणी ते चांगलं मत सुद्धा या ठिकाणी व्यक्त करत आहे की खऱ्या अर्थानं जर तुम्ही या पद्धतीनं काम करत गेलात तर आपल्या या कार्याचा श्री गणेशा सुद्धा चांगलाच होणार आहे. अशा रीतीनं सहकारी संस्था आणि लोकल बोर्ड यांनी खेडीमेडीनं जर काम केलं, म्हणजे जे प्रत्येक जिल्ह्याचं लोकल बोर्ड आहे, समजा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्था काम बघत असेल परंतु त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम जर लोकल बोर्ड करत नसेल तर सहकारी संस्था चालवणारे प्रतिनिधी किंवा मंडळी सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी मध्ये थांबून जातात.
त्यांना सुद्धा असं वाटतं की सहकारी चळवळीमध्ये काम करणं हे चुकीचं आहे, आपली ज्या पद्धतीनं शेती चालू आहे त्याच पद्धतीनं आपण चालू ठेवावं, आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी मागे हटतात. आणि म्हणून लोकल बोर्ड आणि सहकारी मंडळी, सहकारी संस्था यांनी जर खेडीमेडीनं ते वातावरण ठेवलं, खेडीमेडीनं तो कारभार त्या ठिकाणी चालू ठेवला, ही सहकारी चळवळ प्रत्येकापर्यंत खेडीमेडीनं पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच खेड्यांची आर्थिक उन्नती, म्हणजे थोडक्यात आर्थिक प्रगती झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आर्थिक सुधारणा या खेडेगावांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी आपोआप सुधरत जाणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम सहकारी मंडळाचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि लोकल बोर्डातील जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्या दोघांनी एकमेकांशी सल्लामसलत करून काही गोष्टी समजून घेणं ते या ठिकाणी गरजेचं आहे. माझ्या भाषणाद्वारे हे मत मांडण्याचं मत मी या ठिकाणी म्हणूनच मांडत आहे की आपण प्रत्येकानं जे काही आपल्या भागांतील लोकल बोर्ड आणि सहकारी संस्था यांचं कामकाज असेल ते खेडीमेडीचं वातावरण ठेवून करणं ते तितकंच जास्त गरजेचं आहे. असं जर झालं तर तुमच्या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होईल, आर्थिक प्रगती होईल, आणि त्याचबरोबर शेतीमध्ये सुद्धा आर्थिक प्रगती होईल. आणि विशेष म्हणजे त्या तुमच्या खेड्यांचा, ग्रामीण भागांचा, आणि मग त्याबरोबर तुमच्या लोकल बोर्डाचा म्हणजे जिल्ह्याचा सुद्धा त्या ठिकाणी विकास होणार आहे, प्रगती होणार आहे. आर्थिक उन्नती त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही, आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच तुमच्या भागामध्ये सुधारणा घडवून आणणं हे तुम्ही लोकल बोर्डाची मंडळी आणि सहकारी चळवळीचे प्रतिनिधी यांचंच त्या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे. कारण तुम्ही सुरुवातीला ह्या गोष्टी समजून घेतल्यात, खेडीमेडीचं वातावरण ठेवलं, तर तुम्ही प्रत्येकापर्यंत या गोष्टी नक्कीच पोहोचवू शकणार आहात. आणि म्हणून स्थानिक स्वराज्याचा श्री गणेशा देखील या ठिकाणी सुंदर निघू लागणार आहे जर तुम्ही या पद्धतीनं काम केलं तर. म्हणून लोकल बोर्डाच्या मंडळींना माझं आग्रहपूर्वक सांगणं आहे की तुम्ही या शेतकऱ्यांकरता काढलेल्या संस्था, पेढ्यांच्या कारभारात अगत्यपूर्वक लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा. म्हणजे या ठिकाणी शेवटचा सल्ला ते या ठिकाणी आपल्याला त्या लोकल बोर्डाच्या प्रतिनिधींना देत आहे. म्हणून लोकल बोर्डाचे मंडळी जे या ठिकाणी आलेले आहेत त्या लोकल बोर्डाच्या मंडळींना माझं आग्रहपूर्वक सांगणं आहे, आग्रहानं त्या ठिकाणी ते त्यांना सांगत आहेत की मी या ठिकाणी लोकल बोर्डाच्या मंडळींना निमंत्रित करण्याचा माझा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो तुम्ही प्रत्येकाला समजून घ्या. या ठिकाणी मी एक सरकारचा सुद्धा प्रतिनिधी म्हणून आणि आपला सुद्धा प्रतिनिधी म्हणून आपल्याला आग्रहानं एक गोष्ट या ठिकाणी सांगत आहे, आग्रहपूर्वक माझं सांगणं आहे की तुम्ही या शेतकऱ्यांकरता काढलेल्या ज्या काही संस्था आहेत, त्याचबरोबर पेढ्या आहेत, म्हणजे पतपेढ्या किंवा या सहकारी संस्था ज्या तुम्ही या शेतकऱ्यांसाठीच उभारलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या आहेत, तुम्ही लोकल बोर्डातील मंडळी आहात, तर तुम्ही यामध्ये अगत्यपूर्वक लक्ष घालणं ही तुमची पहिली गरज असली पाहिजे, हे तुमचं पहिलं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अगत्यपूर्वक यामध्ये तुम्ही लक्ष घाला व ते कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतः स्व इच्छेने पूर्णपणे त्या चळवळीमध्ये समाविष्ट झाला पाहिजेत. जर तुम्ही स्वतः अगत्यानं यामध्ये कामकाज करायला घेतलं तरच ही चळवळ यशस्वी होणार आहे आणि ते करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आग्रहाने या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या संस्था किंवा पतपेढ्या काढलेल्या आहेत त्यांच्या कारभारात अगत्यपूर्वक तुम्ही लक्ष घाला. आणि फक्त लक्ष घालून उपयोग नाही, तर त्या ठिकाणचा कारभार यशस्वी होण्यास तुम्ही जातीनिशी व तुमच्या बोर्डामार्फत प्रयत्नांची शिकस्त करा. ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींच्या काही अडचणी असतील, ते तुमच्यापर्यंत त्या अडचणी पोहोचवतील. त्या खेड्यातला पुढारी वर्ग तुमच्यापर्यंत अडचणी घेऊन येईल, समस्या घेऊन येईल, तर त्या समस्यांची सोडवणूक तुम्हाला करता आली पाहिजे, त्यांच्या शंकांचं निरसन तुम्हाला करता आलं पाहिजे. ती प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्ण पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता तुम्हाला आली पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नांची शिकस्त करणं हे तितकं जास्त गरजेचं आहे. म्हणून आपल्या प्रत्येकानं हे प्रयत्न या ठिकाणी करत राहा. आणि याशिवाय पुढे जाऊन ते या ठिकाणी हे सुद्धा सांगतात की याशिवाय अजूनही माझे काही महत्त्वाचे हेतू तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचे आहेत. पुढे जाऊन ते म्हणत आहेत की तुम्हाला या संमेलनाला बोलवण्यात माझा दुसरा सुद्धा काही हेतू आहे. माझ्या प्रजेच्या नैतिक आणि भौतिक सुखासाठी मी नुकत्याच काही सुधारणा जारी केल्या आहेत.
व आणखी काही सुधारणा मी लवकरच अंमलात आणणार आहे. या सर्व सुधारणांच्या कामी प्रजेचं सहकार्य नेहमी मला मिळवावं अशी माझी तीव्र इच्छा असते व तेवढ्यासाठी मी स्थानिक स्वराज्याचे हक्क तुम्हाला दिले आहेत. काही महत्त्वाच्या बाबतीत लोकमत तयार करणे व त्याला इष्टते वळण लावणे हे तुमचं काम आहे, परंतु ते तुमचं कर्तव्य ज्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात ती तऱ्हा मला काही समाधानकारक वाटत नाही, हे मी स्पष्टच सांगतो. म्हणजे पुढे जाऊन या काही गोष्टी ते आपल्याला सांगत आहेत की या ठिकाणी बोलवण्याचा तुम्हाला बोलवण्याचा दुसरा सुद्धा हेतू आहे. नैतिक आणि भौतिक सुखासाठी मी ज्या काही सुधारणा जारी केलेल्या आहेत त्या सुधारणा मी लवकरच अंमलात आणणार आहे, परंतु त्या ठिकाणी तुमची कामगिरी ही मला तितकी त्या ठिकाणी पुरेशी किंवा चांगली या ठिकाणी दिसून येत नाही आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने यामध्ये स्वतः स्व इच्छेनं कामकाज बघणं ही तितकीच जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी ते खंत व्यक्त करत आहेत की तुमचं कामकाज जे या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी मी तरी पूर्णपणे समाधानी नाही, समाधानकारक परिस्थिती मला या ठिकाणी दिसत नाही. काही भागांमध्ये निश्चितच या सहकारी संस्था यशस्वी होत आहे, काही भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे, परंतु तरी सुद्धा या मधील प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेण्याची आणि इतरांना समजावून देण्याची तितकीच जास्त गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं की या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या की सहकारी चळवळ आणि शास्त्रीय पद्धतीची शेती या दोन्हीही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टी पूर्णपणे स्वतः तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासल्या नाहीत, समजून घेतल्या नाहीत तर तुम्ही त्या इतरांपर्यंत पोहोचवू शकणार नाहीत. तुम्ही इतरांपर्यंत प्रतिनिधी म्हणून जर पोहोचवू शकला नाहीत, त्यांना सहाय्य करू शकला नाहीत, त्यांच्या अडचणी सोडवू शकला नाहीत तर तुम्ही तुमच्या त्या खेड्याचा, त्या ग्रामीण भागाचा विकास करू शकणार नाही. तुम्ही त्या ग्रामीण भागाचा विकास करू शकला नाहीत तर तुम्ही तालुक्याचा सुद्धा तालुक्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही, तालुक्याचा विकास करू शकणार नाही. आणि लोकल बोर्डाचे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही जिल्ह्याचा विकास करू शकणार नाही. जर तुम्ही त्या ठिकाणी छान पद्धतीनं काम करू शकला नाहीत तर ही चळवळ यशस्वी होणार नाही. आणि म्हणून सहकारी मंडळांचे प्रतिनिधी, प्रत्येक शेतकरी आणि त्याचबरोबर सहकारी म्हणजे थोडक्यात सहकारी संस्था, पतपेढ्या आणि त्याचबरोबर लोकल बोर्डाची मंडळी म्हणजे लोकल बोर्ड यांच्यामध्ये एक प्रकारे खेळीमेळीचं वातावरण निर्माण होणं ही तितकीच जास्त गरज आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येकाने या ठिकाणी कामकाज करा. या ठिकाणी पुढे जाऊन त्यांनी या चळवळीमध्ये लोकल बोर्डाच्या मंडळींना बोलवण्याचे काही हेतू या ठिकाणी सांगितलेले आहेत, काही ठिकाणी खंत व्यक्त केली आहेत, काही ठिकाणी आनंदाची बाब असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. तर या अजून काही गोष्टी त्यांनी या पाठामध्ये मांडलेल्या आहेत. थोडक्यात त्याचं भाषण हे जे त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं ते मोठं असं भाषण केलेलं होतं. त्या भाषणामध्ये एकही शब्द असा विस्कळीत त्या ठिकाणी नव्हता, प्रत्येक शब्द न शब्द टिपून घेण्यासारखा त्या ठिकाणी होता. प्रत्येक शेतकऱ्याने खऱ्या अर्थाने ही चळवळ समजून घेणं हे का गरजेचं आहे, या सहकारी चळवळीचे नेमके उपाययोजना यामध्ये कोणकोणत्या केल्या जातात, सहकारी चळवळ म्हणजे नेमकं काय आहे, एकमेकांना सहाय्य करणं हे काळाची गरज का आहे, आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धतीची शेती, सहकारी चळवळ हे समजून घेणं का गरजेचं आहे, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती त्यांनी या भाषणाद्वारे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. आणि म्हणूनच हे भाषण कितीही सविस्तर त्या ठिकाणी झालेलं असलं तरी या भाषणातला प्रत्येक शब्द हा प्रत्येकानं टिपून घेण्यासारखा होता. आणि त्या ठिकाणी जर या भाषणामधून तुम्ही थोडं जरी घेतलं आणि तुम्ही इथून गेलात तर तुम्ही इथून गेल्यानंतर आपापल्या भागांमध्ये निश्चितच तुम्ही त्या पद्धतीनं कार्य करू शकणार आहात. आणि म्हणूनच प्रत्येकाने ही चळवळ समजून घ्या, शास्त्रीय पद्धतीची शेती किती महत्त्वाची आहे हे समजून घ्या, अशा काही गोष्टी या सहकारी मंडळाच्या प्रतिनिधींना आणि लोकल बोर्डांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या भाषणाद्वारे केलेला आहे. आजच्या काळात सुद्धा शेतीवर आपली 75% जनता अवलंबून आहे, किंबहुना 100% जनता शेतीवर अवलंबून आहे आणि 75% जनता ही शेतीचा व्यवसाय करत आहे. आणि म्हणूनच आजच्या काळात सुद्धा यामधील प्रत्येक विचाराचा अवलंब करणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण युवा वर्ग आहात, तरुण वर्ग आहात, म्हणून आपण प्रत्येकाला सुद्धा यामधील प्रत्येक विचार घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना या गोष्टी सांगण्याचा याद्वारे नक्कीच प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुविचार आहे, एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिलं गेलं. त्याचं कारण हेच की आपल्या लक्षात आलं पाहिजे की जसजसं आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका या खोडल्या जात नाहीत. आणि खरोखर विद्यार्थी मित्रांनो,
ज्याप्रमाणे पेन्सिलने लिहिलेलं हे आपल्याला लगेच खोडता येतं, परंतु पेनाने लिहिलेलं मात्र आपल्याला लगेच खोडता येत नाही. तसंच काहीसं हे आपल्या आयुष्यात होत असतं. एखाद्या ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी जसं पेन दिलं गेलं, त्याचं कारण हेच आहे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जसजसं मोठं होत जातो तसतसं आपल्या चुका या खोडल्या जात नाहीत. म्हणजे आपण लहान ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्या हातून एखादी चूक घडली, तर एखादी चूक घडल्यानंतर काही काळाने लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपले आई वडील, आपले पालक हे माफ करून देत असतात. आपल्याला आपली चूक त्या ठिकाणी ते लगेच सावरून घेत असतात, आपल्याला समजून घेत असतात. परंतु विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, आपण या काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण त्यावेळी लहान असतो म्हणून काही समज आपल्यात नसेल म्हणून आपण चुकत जातो. त्यावेळी म्हणून आपल्याला समजून घेतलं जातं. परंतु ठराविक काळानंतर आपण ज्यावेळी मोठे होत जातो, ज्याप्रमाणे आपण आता तुम्ही 12वीत आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या करिअरचा, आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे. या काळामध्ये आपण सर्वांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीचा अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये वापर केला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. कोणत्याही चुका करण्यापूर्वी तुम्ही स्वतः स्वयंशिस्त लावली पाहिजे आणि आपल्या हातून चुका घडायला नको यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. कारण या वयामध्ये आपल्याकडून काही महत्त्वाच्या चुका घडू शकतात, परंतु या चुका घडू नये म्हणून आपण प्रत्येकाने यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण या वयात केलेल्या चुकांना तुम्हाला माफी नाही आणि म्हणून या चुका आपल्या खोडल्या जाऊ शकत नाही. आपण प्रत्येकानं त्यावर विचार करा आणि खरोखर या सुविचारापासून आपण प्रत्येकानं काहीतरी शिकवण नक्की घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.